लोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा लोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा बहुता सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर घुमा देवीवर सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर घुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर घुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर घुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हॅलो हाती वैकुंठीचे ते सांगाती वैकुंठीचे ते सांगाती वैकुंठीचे ते सांगाती आठाळ दिंडी हाती वैकुंठीचे ते सांगाती वैकुंठीचे ते सांगाती वैकुंठीचे ते सांगाती हाती वैकुंठीचे ते सांगाती झाल तरी कोणी जागा कराशी दोरीते वेगा कराशी दोरीते वेगा कराशी दोरीते वेगा जाती साधावित तेथे असो द्यावे चित्त तेथे असो द्यावे चित्त तेथे असो द्यावे चित्त
झाल तरी कोणी जागा कराशी दोरीते वेगा कराशी दोरीते वेगा कराशी दोरीते वेगा आ तुका म्हणे बोल जाती बोलत विठ्ठल जाती बोलत विठ्ठल जाती बोलत विठ्ठल आ तुका म्हणे बोल जाती बोलत विठ्ठल जाती बोलत विठ्ठल जाती बोलत विठ्ठल झाल तरी कोणी जागा कराशी दोरीते वेगा कराशी दोरीते वेगा कराशी दोरीते वेगा अरे कोणी जागा कराशी दोरीते वेगा दोरीते वेगा विठोबार कुमार टाळ दिंडे हा टाळ दिंडे टाळ दिंडे हाती आ टाळ दिंडे वैकुंठीचे ते सांगाते वैकुंठीचे ते तरी कोणा जागा जाण तरी कोणा जाण तरी कोणा जागा जाण तरी कोणा सांगाते झालं तर कोणे जागा
वैकुंठचे सांगाते वैकुंठचे सांगाते लो तरी कोण जागा झालं तरी कोणा जागा झालं तरी कोणा जागा झालं तरी कोणा ते सांगाते कोंड दे दे जा झालं तरी कोण जागा झालं तरी कोण कराची धोरी ते सांगा वेगा वेगा झालं तरी कोण 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 जागा टाळ दिंडे हाते वैकुंठचे ते सांगाती जाल तरी कोणी जागा करा शिदोरी ते वेगा जाती साधावीत तेथे असू द्यावी चित्त जाल तरी कोणी जागा करा शिदोरी ते वेगा तुका म्हणे बोल जाती बोलत विठ्ठल जाल तरी कोणी जागा करा शिदोरी ते वेगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती
नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे सेवेलागी सेवक झालो 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 तुमच्याला धलो निज चरण तुमच्याला धलो निज चरण तुमच्याला चला भलो निज चरण तुमच्याला गलो निज चरण तुमच्याला गलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर सेवेलागी सेवक झालो तुमच्या लाधलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहो निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा अभंग आपण चिंतनासाठी निवडलेला आहे। या अभंगामध्ये तुकोबारायांनी विशेष संगतीचं महत्त्व सांगत आहेत। संगतीतून माणसाची खूप मोठी प्रगती होत असते आणि संगतीतून माणसं अधोगतीला पण जातात। अधोगतीला जातात ते कोणती संगती आहे आणि ज्या संगतीतून या जीवनाचा उद्धार होतो ही कोणती संगती आहे
दोन प्रश्न आपल्यापुढे ते उपस्थित केलेत. आपलं थोडं चिंतन पाहायचंय. आज आपल्या गावामध्ये मोजे हासाळा आपल्या गावामध्ये हनुमान जयंती निमित्त वार्षिक नियमाप्रमाणे आणि नामयज्ञ नाम सप्ताह अखंड हरिनाम उत्सव आणि मला वाटते कथा पण आहे नाही का? कोणती कथा आहे? रामकथा आहे का? श्रीमद भागवत कथा नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील आपल्या दुसऱ्या दिवसांची सेवा आहे. सध्या आपल्या मराठवाड्यामध्ये सध्या वातावरण फार दूषित झालेलं आहे बरं का. कुठलेच कार्यक्रम समाधान होऊ द्यायला तयार नाही. ज्या गावात गेले तिथं पाऊसच आहे, ज्या गावात गेले तिथं पाऊसच आहे. मी हे 8 दिवसापासून बघलो बरं का. नावीलाज आहे. सप्त्यामध्ये पाऊस येणं हे शुभ लक्षण आहे. आपल्याला तसं वाटते. धर्मराजाच्या यज्ञामध्ये पाऊस पडला होता. आपल्या बी नामयज्ञामध्ये पाऊस आला की त्याचं अभिनंदनच करायला पाहिजे. एवढंच आहे की आपल्या ताकद नाही त्याच्याबरोबर सामना करण्याची. अगोदर काही मंदिरे नव्हती, काही नव्हती. उघड्या रानात मला दारुड्या मारमारो माणसं प्रमाण म्हणायची. आता साऊंड सिस्टम असून सुद्धा आमचे आवाज नीट येणार. हळूच बोललं तरी बी मोठ्यानं आवाज निघतो, तरी बी आपल्यात ताकद नाही. भजन करण्यासाठी खूप मोठी ताकद आहे सज्जनो. आणि त्याच्यासाठी श्रद्धा पण लागते, त्याच्या पण आवड पण लागते आणि त्याच्यातली माहिती पण लागते. हे 3 टप्पे एका जागी आले, ताल स्वर आणि पाठांतर, याला आनंद असं भजनाचा आनंद भोगता येतो. म्हणून तुम्ही आपल्या दोडोपण दादाच्या फळावरती निष्ठावंत मंडळी आहात आणि आपण दरवर्षीप्रमाणे तुम्ही आम्हाला निमंत्रित करतात. हासाळ्याला येऊ अथवा न येऊ, इथल्या लोकांचा एक स्वभाव फार सुंदर आहे. यावर्षी तारीख द्यायचं नसेल तर मी पहिलेच फोन करून सांगतात, मामा महाराज यावर्षी तुमची तारीख नाही बघा. म्हणजे किती साधा स्वभाव. म्हणजे महाराजाला काहीतरी वाटायचं आणि काय म्हणून वाटण्यात काय प्रश्न आहे मला सांग. तुमचं आमचं प्रेम राहिल्याच्या नंतर आमचं गाव काही इथं जवळ नाही. 150-200 किलोमीटरहून इथे यावं लागते आपल्याला. आज आमचे देवदास पाटील गंगनबीडकर त्यांच्या गावामध्ये काल्याचं कीर्तन होतं. कीर्तन झालं 3ला, भोजन वगैरे करायला मी 3:30-4 वाजले. उदगीरला 5ला आलो. तिथं थोडंसं काम होतं. तिथून 6 वाजता निघालो आपण. आता रस्ता भरपूर व्यवस्थित असल्यामुळे अगदी 8:15 तर आम्ही गावामध्ये आलो. आणि तुम्ही खूप सुंदर टायमिंगमध्ये चालू केलं. एवढंच अडचण होतं की बाहेर व्हायचं, मध्ये आलं. माझं नशीब चांगलं आहे. देवानं म्हणजे तुमची सेवा आमच्या समोरच होऊ द्या. यालाच म्हणतात, लक्षात ठेवा, भाग्याचा उदय ते हे जोडते संतपाय. भक्तामध्ये अग्रगणी म्हणजे हनुमंतराय आहे. शरण शरणाजी हनुमंता तुझं आलो रामदूता. असं सुंदर तुम्ही बांधकाम केलं म्हणून गावकरी मंडळीचं अभिनंदन करतो. जेव्हा जेव्हा येतो मी तेव्हा तेव्हा एक एक काम सांगून जातो तुम्हाला बरं का. एका वर्षी सांगितलं ते टाळं आपली बारीक बारीक होते अशी. ते आम्हाला आमच्या फळावरच्या लोकांना बारीक बारीक टाळं वाजवायचं म्हणजे फार कंटाळा येतो आणि त्या टाळाचा गजरच होत नाही. गावकरी मंडळाला विनंती केली. आता बघा ते नवीन दोऱ्या, नवीन टाळं. आता एवढीच अडचण आहे, टाळं वाजवायला कोणी नाही. तर टाळं वाजवणारे बी तयार झाले पाहिजेत. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुकूल आहेत. म्हणून आपण थोडं 1 तासभर आपल्याला चिंतन करायचंय. संगतीमध्ये आपण कोणा परमार्थ करावा. महाराज म्हणतात, संगतीतून उद्धार आहे, संगतीतून पतन आहे. पतन उद्धार संगता महिमा. पतन उद्धार संगता महिमा. ते जावे अधमा संत सेवे. ते जावे अधमा संत सेवे.
ते जावे अधमा संत सेवे, ते जावे अधमा संत सेवे, अधमा संत संगतीमध्ये पतन आहे, संगतीमध्ये उद्धार पण आहे. पतन उद्धार संगाचा महिमा. मग काय करावं म्हणतात तुकोबर आहे, ते जावे अधमा संत सेवी. परमार्थाला चार लोक फार बाधक आहेत. या चार लोकांच्या संगतीत आयुष्यात कधी परमार्थ करू नये आणि त्यांचं दर्शन बी होऊ नये त्यांनी आपल्याला. ते कोण आहेत? नंबर क्रमांक 1 आहे, ते मूर्खाची संगत करू नये. कोण आहे मग मूर्ख? कोणाच्या कपाळावर लिहिले का हे माणूस मूर्ख आहे म्हणून? नाही, पण त्याला कुठला तरी पुरावा लागतो ना. रामदास स्वामींनी दासबोधामध्ये 72 मूर्खाची लक्षणं सांगितली. आता ते पूर्ण सांगितलं की सगळी एकात एक बसतावच आपण, म्हणून त्याच्यामध्ये थोडं मोजके चिंतन केलेलं बरं. मूर्ख कोणाला म्हणतात म्हटल्याच्या नंतर स्वतःला कळत नाही, दुसऱ्याचं ऐकत नाही. हे पहिला मुद्दा आहे. स्वतःला काहीच कळत नाही, दुसऱ्यानं समजावून सांगलं तरी ऐकायची तयारी नाही. ते एक मूर्खाचं लक्षण आहे. आणखी एक दुसरं मूर्खाचं लक्षण आहे, माणसं एका बाजूनं असं वाटतं की खूप मोठी सुधारणा झाली, खूप मोठी प्रगती झाली, इथले माणसं चंद्रावर जाऊन यायला लागलेत, अशी प्रगती झाली विज्ञानाच्या दृष्टीने. अध्यात्माच्या दृष्टीने जर चिंतन केलं तर महात्मा लोक खूप खालच्या दर्जाला जाऊन टिकलेले आहेत, असे आपल्याला पाहायला मिळतं. का? माणसं दिसायला सुशिक्षित दिसतात, त्यांचा बसायला खूप मोठी बैठक आहे, मोठ्या घरचे लोक आहेत, पण सवय वंगडी. काय सवय वंगडी आहे? एक बटाण्याची पुडी घ्यायचं दुकानामध्ये, गल्लीनं रामराम करीत खात जायचं. रामदास स्वामी म्हणतात, मार्गी दाय खात खात तो एक मूर्ख. मग ते गरीब असो, श्रीमंत असो, कोणी असो, हा एक मूर्खाचं लक्षण आहे. मूर्खाचं एक तिसरं लक्षण आहे. ते तिसरं लक्षण कोणतं? जी व्यक्ती सासरवाडीच्या 4 दिवसाला 8 दिवसाला वाऱ्या करतो. इथं तर कोणी नाही वाटते की पाटील असेल तर काय करू, आता निघालं तर विषय सांगावंच लागतं, त्याला विषयच नाही. आता मी बी एखादा जावायचं आहे, मला सासरवाडीला जावंच लागतं. जा बाबा नको असं नाही, पण मात्र सतत तिथं वास्तव्य करायचं नाही. स्वस्वग्रही वास करी तो एक मूर्ख. अशा लोकांच्या संगतीमध्ये परमार्थ संसार बी कळत नाही आणि परमार्थ सिद्धीला जातच नाही. एक. नंबर क्रमांक 2 महाराज म्हणतात की नंबर क्रमांक 2 वर कोण आहे? नंबर क्रमांक 2 वर आहे व्रतभंग करणाऱ्या लोकांची संगती करू नये. काय करतात काही लोक? स्वतः परमार्थ करत नाहीत, स्वतः व्रत करत नाहीत, स्वतः सोमवार करत नाहीत आणि स्वतः एकादशी करत नाहीत, आणि करणाऱ्याच्या बी व्रतामध्ये अडथळा आणल्याशिवाय राहत नाहीत. सोमवार व्रत कडक व्रत असं भगवान शंकराचं व्रत आहे. सोमवारचा सूर्योदय झाला तोंडात पाणी घालायचं नाही. दुपारी 12च्या नंतर एकदा भोजन केलं की मंगळवारपर्यंत तोंडात पाणी घालायला परवानगी नाही, असं कडक व्रत आहे. एक माणूस म्हणला, महाराज संध्याकाळी थोडं चिवडा खाऊ लागला. आता मला सांगा, चिवडा का खायना असेल, लाडू का खायना, बाबा तुला कोण राखीत बसले? परंतु त्यात तुझा काही लाभ आहे का? नाही. व्रत करत असताना व्रताचे काही साधू संतांनी नियम सांगितले. ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, ऐका ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान. नेमे आचरते जन, नेमे आचरते जन, नेमे आचरते जन, नेमे आचरते जन. गाती ऐकती हरि कीर्तन, ते समान विष्णूशी.
गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णूशी ऐका व्रताचे महिमान 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 नेमे आचरते जन ऐका व्रताचे महिमान नेमे आचरते जन गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णूचे विष्णूचे ऐका व्रताचे महिमान नेमे आचरते जन गाते ऐकती हरे कीर्तन ते समान विष्णूचे थोडं घोळून वाजव बरं का म्हणजे काय हे थोडं हे आहे पॅक मध्ये आहोत आपण ऐका व्रताचे महिमान नेमे आचरती जन गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णूशी काही लोक काय करतात आपण एकादशी करतात पण व्यवस्थित करत नाहीत आणि करणाऱ्याला म्हणतात खाणं बगरचं भात काय होते आम्ही खातो की तुम्ही खाता दुसऱ्याला खायला होता म्हणजे तुमचं व्रत व्यवस्थित होत नाही तुम्ही दुसऱ्याला व्यवस्थित करू देत नाही आपण करायचं नाही दुसऱ्याला करू द्यायचं नाही जर आपण चांगलं आचरणानं व्रत केलं विचारानं आपण वागलं लोकाला आपले विचार चांगले सांगितले तर त्याच्यातलं अर्ध पुण्य चांगलं वागणाऱ्याला येतं महाराज म्हणतात आणि समजा त्याच्यात काय पडले म्हणून जर सांगून लोक बिघडून टाकले मोडविता दोघे नरका जाते मोडविता दोघे करविता व्रत अर्ध पुण्य लाभे अर्ध पुण्यला करविता व्रत अर्ध पुण्य लाभे मोडविता दोघे नरक जाते मोडविता दोघे नरका जाते आपण केलं इतराकून करून घेतलं त्याच्यातलं अर्ध पुण्य आहे म्हणतात करविता व्रत अर्ध पुण्य लाभे जर मोडून टाकलं दोघं बी तिकडच मोडविता दोघे नरका जाते व्रत भंग करणाऱ्या लोकांच्या सहवासात राहू नये त्यांचे परमार्थ त्यांचं आपण ऐकू नये आणि त्याच्यात आपलं कल्याण होऊ शकत नाही तिसरी संगती आत्यंतिक बाधक आहे म्हणजे स्वार्थी लोकांची स्वार्थ जीवनामध्ये भयानक माणसाला अधोगतीला घेऊन जातो यमाचा पावना महाभारत कशामुळे घडलो केवळ स्वार्थामुळे घडलं लक्षात ठेवा म्हणून पुराणाचे पुरावे आपल्या समोर उपस्थित आहेत सज्जन हो ऐकून आपल्या लक्षामध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे
एक व्यक्ती काय करायचा, कुणालाच बोलायचं नाही गावामध्ये. घरातून निघालं खाली मान घालून शेताकडे जायचं, शेता कुणाला की कोणाला रामराम नाही, कोणाच्या घरी जेवायला जायचं नाही, ना आपल्या घरला कोणाला जेवायला बोलवायचं नाही. पण एवढं बी असलं वागणं बरं नाही. समाजात असावं माणूस. योगायोगानं त्या व्यक्तीला असं काम पडलं, गावामध्ये एक तलाठी आली होती 20 वर्षापासून. ह्यानं त्या साहेबाला कधीच रामराम केलं नाही आणि ह्याचा फेरफार रोखला आणि ह्यानं साहेबाला रामराम करायला सुरू केलं. नमस्कार साहेब, नमस्कार साहेब, चहा घेऊत, कॉफी घेऊत, पोहे खाऊत. साहेब लोक हुशार राहतात. साहेबला वाटलं 20 वर्ष झालं याच्या गावात येतो, हा भादर कधी रामराम केले, आता चहा पिऊत म्हणतो, काहीतरी गडबड आहे म्हणून. का हो तुम्ही मला कधीच नमस्कार केले, सारखं सारखं रामराम म्हणाला म्हणलं. आणि काय तुमचं काम? काय नाही साहेब, माझं एक फेरफार करायचं म्हणलं. त्याने मनातून म्हणलं, करतो तुझं फेरफार, थांब आता. अधिकारी फार चप्पळ असतात. तुमच्या शेताकडे काही हरभऱ्याचा हुळा वगैरे वंबे आहेत का नाहीत म्हणजे? हो आहेत, चला ना जाऊ शेताकडे म्हणून त्याने शेताकडे बोलून नेले. शेताकडे गड्याला सांगितलं, साहेब आम्ही येऊ लागलो, नंबर 1 मौसूद हुळा भाजायचा आणि वंब्या भाजायची, फुकून ठेवायची, चटणी वगैरे ठेवायची आणि साहेब खुश होतील अशी सेवा करायची. म्हणलं त्यानं बरोबर व्यवस्था करून ठेवली. हे दोघं गेलेत, चटई टाकलेत, दोघं बसलेत. हा काय करायचा, कधीच रामराम न करणारा माणूस आपल्या हातानं वंब्या चोळायचा आणि आपल्या तोंडानं फुकायचा आणि साहेबाच्या तोंडात टाकायचा. साहेबाचं तोंड म्हणजे पोस्टाचं तोंड असल्याने असं त्याने असं अनामत खायचं. तसंच असं दोघांची ही मजा चालली असताना तेवढ्यामध्ये आणखी एक साहेब आले तिथे. राम 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 राम. हे कोण आहेत म्हणले? हे बी तलाठीच आहेत. ते कस काय आलेत? उद्यापासून तुमच्या गावाला ड्युटी त्यांच्याही माझी बदली झालेली आहे. त्यांना इकडेच हात करावं का इकडे हात करून तिकडे करायला? त्यानं म्हणलं तुझा फेरफार केल्याशिवाय जाय ना गावातून, हात इकडेच राहू दे म्हणले. आता हे माणसं जेव्हा प्रपंचात जेव्हा एवढं स्वार्थ करतात, तर परमार्थात काय करत नसतील मला सांगा बरं. म्हणून स्वार्थी लोकांची संगती अत्यंतिक बाधक असल्यामुळे त्या लोकांच्या संगतीमध्ये निस्वार्थ जीवन जगणारे जे लोक आहेत त्यांच्या संगतीतून परमार्थ केला 100% आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आपण दादासाहेबांचं चरित्र ऐकत होतो. कसलं जीवन होतं दादासाहेबांचं सांगा. 65 एकरवर पाणी फिरून येऊन पंढरपूरमध्ये बसले. आता दादांच्या ट्रस्टीला 65 एकर जमीन आहे. सगळे भावके लोक कब्जा करून बसले होते. ती त्याच्यात काय काय केलं तर बरकत होईना, कंटाळून देऊन टाकले. ती लक्षात ठेवा. निष्काम वृत्तीनं सेवा जर आपण देवाची केलो, परंतु देव त्याची सेवा करतो. आज आपल्या फळाची काय वैभव आहे लक्षात ठेवा. तिथं भयानक देणगी आहे. कोण नेते, कोण देते, कोण खाते, कोणीकडे जाते, काहीचा पता काहीला चलत नाही. जे जे मालक आहे ते फळ आता वस पडलेत. तिथे येण्याचा पारा घ्यायला माणूस नाही. ही कशाची भूमिका आहे? निष्काम सेवेची भूमिका असल्यामुळे महाराज म्हणतात या लोकांच्या संगतीतून परमार्थ ज्यांना ज्यांना घडला असेल तर आज त्यांचा उद्धार झाला असं समजायला काही अडचण नाही. निष्प्रह जीवन जगणाऱ्याची संगती करावी. आता 4था मुद्दा आहे, दुष्ट लोकांच्या संगतीत जाऊ नये. त्या लोकांच्या संगतीमध्ये परमार्थ कसा नाशदुष होतो. महाराज म्हणतात दुष्ट लोक त्यांचं चित्त मलिन असतं आणि ते लोक दुसऱ्याच्या चित्ताला मलिन करतात. नको दुष्ट संग, नको दुष्ट संग, नको दुष्ट. क्षणो क्षणा चित्त भंग, क्षणो क्षणा चित्त भंग. भंग चलो चला चित्त भंग.
नको बरं म्हणतात, नको दुष्ट संग क्षणोक्षणा चित्तभंग. दुष्टांच्या संगतीत, काय दुष्ट म्हणून कोणाला म्हणतात त्याचं वर्णन करत असताना, दुष्ट लोक आपलं बरं करून घेत नाहीत आणि लोकांचं वाटोळं केल्याशिवाय राहत नाहीत. एक महाभारताचं उत्तम उदाहरण आहे का तुमच्या लक्षात यावं म्हणून सांगतो. नामदेव महाराजांनी आपल्या गात्याला एक अभंग लिहिलेला आहे. दुर्वास नावाचे ऋषी दुर्योधनाच्या घरी आले, असे एक अभंग आहे. दुर्योधनाच्या घराशी, दुर्योधनाच्या घराशी आला दुर्वास तो ऋषी, आला दुर्वास तो ऋषी. आला दुर्वास तो ऋषी, आला दुर्वास तो ऋषी, आला दुर्वास तो ऋषी. दुर्योधनाच्या घराशी आला दुर्वास तो ऋषी. महात्म्यांची खूप तपश्चर्या असल्यामुळे त्यांनी खूप सुंदर सेवा केली दुर्वास ऋषीची. सेवे बहुत तो सेवेला. सेवेनं प्रसन्न झालेले महात्मे म्हणतात, दुर्योधना काय मागायचे माग बाळ म्हणले. महाराज पोचणं बी फार अवघड आहे बरं का. हे महाराज पोचणं तर जास्तीत जास्त अवघड आहे. 60 खंडे अन्न लागतो तर म्हणतात एक बार जेवायला. हासाळ्या गावचं पुरा एका ठिकाणी धान्य केलं तरी एका जेवणाची व्यवस्था होत नव्हती. असा महात्मा 4 महिने होता तिथं. आता ते राज्य वैभव होतं म्हणून सपादलं. आणि शेवे बहुत तो शेवीला, वर मागतो इच्छेला. मनसोक्त सेवा केल्यामुळं दुर्योधना मी प्रसन्न आहे. आपल्या व्यवहारात एक मन आहे, ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट. आपलं तसं नाही, ज्याचं मीठ खाल्लं त्याचेच वाशे मोजायचं. मग काही काही माणसं काय करतात, आपल्याला आमंत्रण देऊन देरसपटी जेवायला बोलिले असतात. तिथं मस्त अलकोण पालकोण घालून जेवण करायचं आणि जाता जाताना त्या अन्नदान करणाऱ्या व्यक्तीला आशीर्वाद देऊन द्यायचा असते. अन्नदाता सुखी हो, असं तर म्हणायचं. तिकडच गेलं, आपण जेवलो, कुठून आणला असेल, का लातूरून आणला असेल, का औषधावरून आणला असेल, का नगदी आणला असेल, का उधार आणला असेल, हे बघा, हे आपली नीत लक्षात ठेवा. ज्याचं अन्न खाल्लं त्याची टवळे उठून जायचं. मग मला सांगा, हे दुर्जनाचे गुण नाही तर कशाचे गुण आहेत? म्हणून ज्याच्या घरचं खावं त्याचं वर्णन करणं, शाबास काय पंगत होती बाबा, धन्यवाद असं म्हणून जा, तो प्रसन्न होऊ शकतो. आणि म्हणून त्याने सांगतात, माग काहीतरी म्हटल्याबरोबर दुर्जनाची बुद्धी कशी असते लक्षात ठेवा. त्याने काय केलं, आपलं तर कल्याण करून घ्यायचंच नाही, पण लोकांचं वाटोळ करायचं मागितलं. काय मागितलं? महाराज तुम्ही एक काम करा म्हणे, मला काहीच कमी नाही, मला काही देऊ नका. पांडव वनवासामध्ये आहेत, 12:30ला जाऊन जेवायला मागा रात्रीच्या. आणि ह्याला माहिती होतं, सूर्यानं दिलेली एक थाली होती, ते एकदा धुवून पालतं घातली, त्याच्यात अन्नाचा कण निर्माण होत नव्हता. आता ही जेवण धुवून पालती घातली असेल, ह्यांनी जाऊन जेवायला मागणार आणि ह्यांची तृप्ती होणार नाही, आणि हे कोपिष्ट असल्यामुळे हे रागानं शाप देणार आणि पांडव जागेवर भस्म होणार. अशी दुर्जनाची बुद्धी असते. दुर्योधनानं असं मागितल्याबरोबर दुर्वास ऋषीला खंत वाटली. काय माणूस आहे म्हणले, हे ह्याला काहीतरी द्यावं, त्रिभुवनातलं वैभव न्यायच्या समोर थांबावं अशी माझ्याकडे ताकद आहे. मागितलं काय म्हणलं, लोकांचे नुकसान करायचं मागितलं. आता आपण दिलेला शब्द होता पाळावं लागतं म्हणून ते मध्यरात्रीला आले. पांडव वनामध्ये होते. पाहते पांडव अखंड वनवासी, एवढा मोठा संकट होतं त्या व्यक्तीवर, पण कधी हारले नाहीत महाराज. धर्मराज, हे आपल्या नशिबाला जे येते ना ते आपल्या कर्माप्रमाणे येत असते. देवावर काही दोष ठेवायचे नाही, देवाच्या नामस्मरणाला विसरायचं नाही. पाहते पांडव अखंड वनवासी, पण परी त्या देवाशी आठविती, देवाचा विसर पडू देत नव्हते.
आणि हे निवांत जेवण झोपला असताना ह्याने तिथे गेलेत. हर 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 महादेव. मोठ्यानं गर्जना केली. धर्मराज अत्यंतिक जागृत असल्यामुळं जागा होऊन थांबतात. समोर पाहतात तर काही महात्मा आपल्या भेटीला आलेला आहे. आपल्या घरी 12:30ला पाहुणा आल्याच्या नंतर काय वाटते सांगा? महाराजाचं म्हणलं नाही मी, महाराजाच्या बाजूला ठेवा. रात्रीच्या 12:30ला पाहुणा आपल्या घरी आल्यावर काय वाटते? वरून तर म्हणून दाखविता येत नाही हे बला कशाला आली असेल ह्या टाइम, असं वाटते का नाही? आपले प्रपंचातले जीव जगणारे लोक होत. अध्यात्मातून चिंतन केलं. महात्मा कधी कोणाच्या घरी जात नाही आणि ज्याच्या घरी जातो तिथं महात्म्याचं स्वागत झाल्याशिवाय. धर्माचा दरबार आहे ते, वनात असो या कुठेही असो. भाग्याचा उदय ते हे जोडती संतपाय. दर्शन घेतलं, स्वागत केलं, बसायला आसन दिलं. महाराज खूप वेळ झाली म्हणजे पुरी कोण आला? आलो असं सहजच धर्मा, पण एक अडचण आहे. म्हणजे काय अडचण? आता सध्या मला भूक लागली, ताबडतोब जेवायला पाहिजे. धर्मराज भीमाकडे बघतात. धर्म भीमाकडे पाहे, धर्म भीमाकडे पाहे, धर्म भीमाकडे. सत्वहानी होत आहे, सत्वहानी होत आहे. धर्म भीमाकडे पाहे, सत्वहानी होत आहे, सत्वहानी होत आहे, सत्वहानी होत आहे. धर्म भीमाकडे पाहे, सत्वहानी होत आहे. भीमदादा म्हणतात, दादा घाबरू नका. म्हणले काय? बरेच माणसं फार घाबरतात महाराज. जी व्यक्ती घाबरट असते त्या व्यक्तीला अटॅक येत असतो. जे माणसं धैर्यशील असतात त्यांना काही धक्का सुद्धा लागत नाही. ज्या व्यक्तीला घाबरट लोक असतात, धैर्य ज्याला नाही, ते लोक आत्महत्या करतात. पण धैर्य ज्याचं बळकट आहे ते परमार्थही करू शकतात आणि संसारही करू शकतात. पांडवाच्या बाबतीमध्ये संसाराबाबतीत काही उन नव्हतं, दिल्लीच्या तख्तावर राज्य होतं. आणि परमार्थाच्या बाबतीमध्ये द्वारकेचा राणा, दोन्ही बाजू असे जबरदस्त बळकट होते महाराज. आणि भीमदादा म्हणतात, दादा घाबरू नका, आपल्याकडे एक सुविधा आहे. काय सुविधा आहे? त्याने द्रौपदीला जागा केलं. द्रौपदी आईसाहेब म्हणतात, काय हो भलता वेळे म्हणजे खूप वेळ झालाय, काय जागा केलात? त्याने म्हणले महाराज आलेत. म्हणले आनंद वाटला. द्रौपदी उठून नमस्कार करते. काय म्हणतात? महाराज जेवायला पाहिजे म्हणतात. हरकत नाही, करू व्यवस्था. तिला एवढी मोठी हिंमत होती. हिचा एक भाऊ होता. भावात बी कसा फरक असतो बघा. सख्खे भाऊ नाही, ते वैरी तुम्ही म्हणा, मी म्हणत नाही. सख्खे भाऊ म्हणजे सख्खे भाऊ आणि चुलत भाऊ आणि मावस भाऊ आणि मात्र सावत्र भाऊ आणि मात्र मानलेले भाऊ, ह्या एवढ्यापैकी कोणता भाऊ चांगला असतो? मानलेला भाऊ अगदी कामावर पडतो. लक्षात ठेव. द्रौपदीचा मानलेला भाऊ का कोण्या गावचा होता? का लातूरचा होता? का औशाचा होता? का हासाळ्याचा होता? वैकुंठाधीश परमात्मा भगवान कृष्ण परमात्मा हा तिचा मानलेला भाऊ होता. आणि देवानं सांगितलं होतं, ताई तुझ्यावर कधी संकट पडलं मी तुझ्या पाठीशी आहे, घाबरू नको, आठवण कर माझी, मग मी तुला सहकार्य करतो. द्रौपदीचा ठामपणे विश्वास होता. आपल्या घरी पगार देऊन ठेवलेल्या माणसाला उठवायची ताकद होत नाही, उठून वैरण घाल म्हणून. रात्रीच्या वेळेला जखमारी करून आपणच उठावं लागते आणि आपणच टाकावं लागते. पण आज जगावर त्याची सत्ता आहे. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, त्याला हाक मारायला ताकद लागते. मला द्रौपदीनं मारली हाक. आगावे द्रौपदी बांधवा, आगावे द्रौपदी बांधवा, आगावे द्रौपदी
आगाये सकया पांडवा आगाये सकया पांडवा आगा जेवेचे आजीवा आगा जेवेचे आजीवा आगा माधवा मधुसूदना आगाये वसुदेव देवकी नंदना आगाये गोपिकार मना आगाये बडे बंधवा मना आगा निधाना गुणनिधे आगाये द्रौपदी बांधव आगाये सकया पांडव आगाये जीवित या जीवा आगा माधव मधुसूदन आगाई द्रौपदी बांधवा आपण जन्मभर हाक मारतो पण आपल्या हाकेला भगवान येऊ शकत नाही. भक्ताच्या हाकेला हाके सरशी उडी भगवान ताबडतोब उपस्थित झाले. सांगितले ताई काय अडचण आहे काय नाही म्हणजे महाराज आले जेवायला मागतात व्यवस्था काय नाही व्यवस्था करावं लागतं. भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात ताई व्यवस्था नंतर पण मला बी भूक लागली काय आहे का. द्रौपदी म्हणले आता लई संकटाला देवा म्हणजे आता एकादशीच्या घरला शिवरात्र गेल्यावर झालं म्हणून ते बी तसंच आणि हे बी उपाशी ते बी उपाशी काय करावं देवा. अरे बाबा आमच्याकडे तशी सुविधा नाही म्हणून तुझी आठवण केली आणि तू बी भुकेला. तुकोबारा म्हणतात त्याच्या घरी काय अन्नाचा दुष्काळ नाही. काय देवा घरी न मिळेची अन्न इथं काय मागतो मागे भाजी पान. द्रौपदीशी बघा बघा काहीतरी आहे का असं चापळून बघल्यावर एक भाजीपान निघाला हातावर ठेवलं खाल्ला तो तृप्त झाला. देव जेवण्याचा भुकेला नाही थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ दयाला हाचे दुष्काळ दयाला हाचे दुष्काळ दयाला. थोरा प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ दयाला हाती दुष्काळ दयाला हाती दुष्काळ दयाला. आमच्या देवाचा एक स्वभाव आहे घेतल्याशिवाय कोणाला देत नाही. जनाबाईनं त्याचं वर्णन केले. पतित पावन नाम ऐकोने आलो मे द्वारा पतित पावन नाईस मनोनी जातो माघारा. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार.
काय जाऊन या देवा तुमचे कृपणाचे द्वार. देव खाऊन तृप्त झाला. सांगताय काय काम करू म्हणले. काय नाही, अन्नाची व्यवस्था करा. दुर्वास ऋषीला स्नानाला पाठवलं. येईपर्यंत अन्नाची पर्वतच्या पर्वत तयार केले. महाराज येऊन जेवायला बसलेत. एवढं स्वादिष्ट अन्न. महाराज म्हणतात गोड धर्मा घरीचे अन्न. त्यांनी काय म्हणतात, ह्या तोंडानं तर खाऊन तृप्ती होत नाही, वरून तोंड राहिलं असतं वरून वतलो असतो म्हणले. असं सज्जनाच्या घरचा अन्नाचा परिणाम कसा असतो. हे अन्न खाल्ल्याच्या नंतर महाराज शुद्धीवर आले. आलं की ध्यानात. चांगली चालची माणसं बिघडतात त्याचं कारणच ते आहे. दुष्टाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळे सज्जनाचा न्याय देता येत नाही. त्या अन्नामध्ये भयानक परिणाम असतो. आणि त्यावेळेस त्यांनी धर्मराजाची माफी मागितली. राजा धर्मा, चूक झाली, मला क्षमा कर म्हणजे. काय तुमचं छळ करायला यायला नको होतं. देवाचा छळ केला तर रागाला येते, पण भक्ताचं छळ केलं की अत्यंतिक क्रोधित होतो भगवान परमात्मा आमचा. म्हणून त्यावेळेस मला माफ कर म्हटल्याबरोबर, का मी एवढा विद्वान बुवा, परंतु मात्र माझ्या विचारात भयानक बदल झाला आणि तुम्हाला छळायला मध्यरात्रीला आलो. बडे बडे लोक बिघडतात. त्याचं कारण कसं आहे तुकोबारा एक प्रमाण देतात. ठेकनाचा संग हिराजो भंगला, हिराजो भंगला. ढेकनाचा संग हिराजो भंगला, हिराजो भंगला. कुसंग नाडीला, कुसंग नाडीला साधू जैसा. अधकनाचा संग हिराजो भंगला. कुसंग नाडला साधू जायचा. ढेकनाच्या संगे हिरा जो भंगला. अमोल किमतीचा हिरा. ढेकनाचं एवढं रक्त लागलं त्याचे तुकडे होतात म्हणतात. तसं कुसंगे नाडीला साधू जैसा. आणि चार लोकांची संगती बाधक काही नको. आणि ज्यांच्या संगतीतून आपल्याला काही परमार्थ करायचा सुसंग म्हणतात. सुसंग कोणता आहे. आयुष्यभर शुद्ध परमार्थ करतात. त्या परमार्थाचं स्वरूप सांगत असताना आमचे नाथ महाराज म्हणतात, आवडे देवाशे तो ऐका प्रकार. काय प्रकार आहे. नामाचा उच्चार, रात्रंदिवस तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा. वैष्णवाचा आषाढी कार्तिकी, पंढरीची वारी साधन निर्धारी. अन नाही एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. तो देवा परम पूज्य जगी. ते काय करतात. टाळ दिंडी हाती, टाळ दिंडी हाती. टाळ दिंडी हाती, टाळ दिंडी हाती.
वैकुंठीच्या ते सांगत वैकुंठीच्या ते सांगत झालं तर कोणी झालं तरी कोणी जागा झालं तरी कोणी जागा झालं तरी कोणी जागा टाळ दंडे हात वैकुंठ जेते सांगते वैकुंठ जेते सांगते वैकुंठ जेते सांगते विठ्ठल 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 बोला सांगा
वैकुंठी झालं तरी कोणे जागा टाळ दिंडे टाटा वाजव बोला बोला मला टाळ दिंडे काळ झालं तरी कोणी
विठोबार कुमार बार कुमार जय जय ढोबार कुमार जय जय ढोबार कुमार जय जय ढोबार जय जय ढोबार बोला पुंडली गवळहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय जय ढोबार जय जय ढोबार जय जय ढोबार संत संग संतांचा करिता बरवा उत्तम उत्तम कीर्तीचा निज ठेवा पंथे सुपंथे चालावा. तुम्ही या जीवनामध्ये आपल्याला कल्याण करून घ्यायचं आहे तरी मात्र ते संतांच्या संगतीतून आपण परमार्थ करावा आणि ते कशा परमार्थ करावा याच्याबद्दलचं आपल्या फळावरचं उत्तम उदाहरण आहे महाराज. आपल्या फळावर टाळकऱ्याला किती किंमत आहे लक्षात ठेवा. आपल्या फळावर टाळकरी भोईला थांबलेले दादासाहेबाला खपायचे नाही. टाळकऱ्याला थांबायला आसन द्यायचे, टाळ ठेवायला अशी गादी, काय काय फडावर गेला असं उभ्यानं बांधून उभ्यानं फेकून देतात म्हणत. काही म्हणजे ताळमेळ राहत नाही. महाराज म्हणतात आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपुळिया धन. संत महात्म्यानं असं भजन केलेलं आहे. एका हाती टाळ एका हाती चिपुळिया एका हाती टाळ एका हाती चिपळिया चिपळिया घाली ते होंबरी एक हाताची टाळिया घाली ती उंबरी एक वाहताची टाळिया मातले वैष्णव नटते नाना छंदे मातले वैष्णव नटते नाना छंदे. एका हाती टाळ एका हाती चिपळिया घाली ती उंबरी एक वाहताची टाळिया टाळ घेणारे टाळकरी किती अधिकारी श्रेष्ठ असतात. एक उत्तम उदाहरण आहे नामदेव महाराजांचं. पुंडलिका पाशी नामा उभा कीर्तनाशी. त्या कीर्तनामध्ये स्वतः पांडुरंगानं घेतलेले टाळ म्हणून उदाहरण. येवोने या पांडुरंगे येवोने या पांडुरंगे येवोने या पांडुरंगे
सोय टाळ धरियांगे सोय टाळ धरियांगे येऊन या पांडुरंग येऊन या पांडुरंग येऊन या पांडुरंग हे वैष्णवाचं हे उत्तम उदाहरण आहे. महाराज येऊन या पांडुरंगे. वारकरी गळ्यात टाळ घालतात. पांडुरंग परमात्मा स्वतः नामदेवराच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन थांबून आहेत. जनाबाईनं सांगितलं कीर्तनामध्ये बोर व्हायला लागली. माऊली म्हणले एखादी प्रमाण म्हणा. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. ज्ञानोबारीला म्हणून देवा की नाही देवानं. भक्तांच्या कीर्तनामध्ये देवाला एवढा आनंद होतो. लक्षात ठेवा. स्वतः भगवानच प्रमाण म्हणायला सुरुवात केली. त्यावेळेस कोणालाच कळना हे आवाज कोणाचा एवढा सुंदर ते. हे आवाज फक्त जनाबाईला ओळखला म्हणतात. लक्षात ठेवा. आणि मात्र दाशी जनीने ओळखिला स्वर देवाचा उमटला. दाशी जनीने ओळखिला. जनाबाई म्हणते देवा थोडं दुसऱ्याला बी चान्स देत जाऊ म्हणले. तुम्ही स्वतःच होऊन प्रमाण म्हणताय म्हणले. काय करावं जनी म्हणले माझ्या नामदेवराच्या कीर्तनामध्ये मला एवढा आनंद वाटतं आणि मी एवढा नादलुब्ध होतो. वेडा झाला वेडा झाला वेडा झाला वेडा झाला वेडा झाला वेडा झाला लालता वेला भक्तीशे लालता वेला भक्तीशे भक्तीशे वेडा झाला वेडा झाला वेडा झाला वेडा झाला वेडा झाला वेडा झाला
प्रेम सुखाचं वेड लागलेलं असल्यामुळं का वेड लागतं त्याचं कारण सांगतात नाथ महाराज. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सजनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभ नारायण. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सजनी राहिला. हे आनंद कुठे मिळतं? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आनंद इथं मिळतं. म्हणून मात्र या संगतीमध्ये राहा आणि समाजाला सावध करतात तुकोबा रे. बाबा रे, जिथं देव वेडा होतो म्हणून तुम्हीही थोडं जाग राहा. मग जाग राहा म्हणजे आता जागा रे बाईनो जागा. मग आपण का झोपलेले आहोत का? आपण झोपलेले बी नाही जाग बी नाही, मधल्या अवस्थेत आहोत. झोपलेले म्हणाव तर चेवी आहोत आणि जागे आहो म्हणाव तर खऱ्या ठिकाणी आपण जागे नाही, जागे बाहेर. आत निजले. मग आत निजले असेल तर ती खरी अज्ञानाची तुम्हाला झोप लागलेली आहे. म्हणून या ठिकाणी जागा. जाग करत असताना अनेक रूपाने जाग करतात. जग जोगे जग जोगे जाग जाग बोलते. जग जोगे जग जोगे जग जोगे जाग जाग बोलते. जग जोगे जग जोगे जाग जाग बोलते. ए जागता जगदेव रखा काय भाव. जग जोगे जग जोगे जाग जाग बोलते. जग जोगे जग जोगे जाग जाग बोलते. जग जोगे जागता जगदेव गगई भाव. जगदोगी जगदोगी जागे जागे बोलते. जागता जगदेव गगई भाव. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली. महाराज ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली द्वारा. बोला पुंडलिक हर विठ्ठल विधान रे. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. जाल तरी कोणी जागा सावध करतात आणि शिदोरी पदरात घ्या म्हणतात. तुम्ही करा शिदोरी ते वेगा. तुमच्याकडे कोणती शिदोरी सांगा म्हटलं तर आपल्याला सांगता येत नाही. का? शिदोरी दोन प्रकारची आहे. एक पापाची शिदोरी आणि एक पुण्याची शिदोरी. महाराज म्हणतात शिदोरी ते पाप पुण्य
सवीशीन भिकेचा. जाता जाता फक्त एक उदाहरण देतो, मग कीर्तन संपवतो. एका गावामध्ये असं मोठं मार्केट आहे. त्या मार्केटमध्ये एक महिन्याची वारकरी आहेत. गरीब परिस्थिती असल्यामुळे काहीतरी दान मागायला जातात प्रत्येक दुकानाच्या समोर. दुकानदार काही सगळे तसेच राहत नाहीत. काही भाविक दुकानदार असतात. त्याने रामकृष्ण हरी म्हणून जाऊन पता घेऊन थांबलं. आणे दोनाने काहीतरी दान दिलं. एक दुकानदार एवढा कृपण होता, त्याच्या दुकानापुढे जाऊन बुवा थांबले. श्री विठ्ठल. त्याच्या डोक्याला शाख लागल्यासारखं झालं. हे कस काय आली साडेसाती. दान देणाऱ्या माणसाला फार त्रास वाटतो बरं का. महाराज काय जाईना, ह्यानं दान देणं. अर्धा तास झालं. पण त्याच्या घरामध्ये एक सुनबाई आलेली होती, वारकरी संप्रदायाची कट्टर. त्या सुनबाईला वाटलं माया आमच्या सासऱ्याकडे भरपूर आहे, परंतु त्याचा हात काही उदार नाही, ते काही देत नाही, महाराज जात नाही. ह्या घरात दिल्यापेक्षा मला कोणातरी मजूर करायच्या घरात दिलं असतं तर मी तिथे मजुरी करून आणून दान दिले असते. काय करावं, संपत्ती आहे परंतु मन उदार नाही, कृपा नाही. महाराज जात नाही हे सुनबाईला राग आला. सुनबाई बोलत बोलत एक शब्द वापरले, महाराज आमचा सासरा शिळा अन्न खायला काय तुम्हाला दान देईल का, जावा इथून. म्हणले राग आला, संतापून म्हणले. सासऱ्याला असा राग आला म्हणतात, काय सुनबाई जीभ लांब झाली का म्हणले, असं कसं बोलताय म्हणले तुम्ही. शिळा अन्न म्हणजे काय, कधी वाढला शिळा अन्न मला. त्याने म्हणले शिळा अन्न म्हणजे शिळा अन्न नाही, त्याचा थोडा अध्यात्म आहे. काय अर्थ त्याचा मला माहित नाही, त्या महाराजाला विचारा जाऊ. त्यानं दुकान सोडून त्या महाराजाच्या पाठी लागले. महाराज महाराज थांबा थांबा. महाराज काही थांबायला तयार नाही. महाराज पुढे हे माग. हे का आमच्या सुनबाईनं असं म्हणलं, याचा अर्थ काय होते सांगा. महाराज बी म्हणले 500 घेतो मग सांगतो. काही लोकांना गुणानं जमत नाही, जसं काढावं तसंच काढावं लागते बरं का. त्यानं म्हणजे 500 1000 घ्या पण माझी समाधानी करा. त्याने म्हणे मी तेवढा लाचारी नाही तुझे 500 घेऊन उत्तर सांगायला. मी महिन्याचा वारकरी आहे, तुला उत्तर सांगतो लक्षात घे. त्या जन्मात करू वाटणं गेलं तर पुढच्या जन्मात दान धर्म करत जा. आतापर्यंत तुम्ही एवढे श्रीमंत म्हणून जन्माला आलो, पुण्याची शुद्धरी तुमच्या पदरात होती म्हणून तुमची रती चालली आहे. एवढं गडगंज संपत्ती, एवढा होलसेल दुकान, एवढी लाईन लावून गिराईक तुमच्या दुकानला असते. म्हणजे हे मागची शिदुरी आहे, शिळ स्वयंपाक आहे. शिळ स्वयंपाक संपत आलेला आहे. ताज्या स्वयंपाकाची व्यवस्था करा. ताज्या स्वयंपाकाची व्यवस्था म्हणजे काय, जोडून याधन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेत करी, उत्तमची गती तो एक पावेल. ही शिदोरी. महाराज म्हणतात शिदोरी ते पाप पुण्य, आणि पुण्याच्या शिदोरीचा वेग करा आणि शिळ झालेले स्वयंपाक बाजूला साडा. ताज्या स्वयंपाकाची व्यवस्था करा. पुढचा जन्म सुखरूप जाईल म्हणून या जन्मात दान धर्म करा आणि पुढच्या जन्मामध्ये तुमचं जीवन आनंदी आनंद वातावरणामध्ये जाईल. असं कारण सांगतात. करा शिदोरी ते वेगा, असं सांगत सांगत संत महात्मे स्वतः गेली निघून. महाराज म्हणतात की जाती साधावीत, तुम्ही थोडं सांगणाऱ्याकडे लक्ष द्या. ते ते असू द्यावे चित्त, ते आपण करतात आणि इतराला व्यवस्थित पद्धतीने सांगतात. आयुष्यभर साधू संत परमार्थ करतात. आणि ज्याने आयुष्यभर परमार्थ करतात आणि अंतकाळाच्या वेळेला त्यांच्या मुखाला रामकृष्ण हरी, आणि रामकृष्ण हरी जर मरते वेळेस आलं तर अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, तेच बोलत आले आणि बोलत 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 वैकुंठ धामाला गेले. आणि तसं त्यांच्यापर्यंत आपल्याला जायचं आहे. तर त्या अर्थी आपल्याला आयुष्यभर सुंदर भगवंताचं नामचिंतन करावं लागणार आहे. तुका म्हणे बोल, तुका म्हणे बोल, तुका म्हणे जाती बोलत विठ्ठल, जाती बोलत विठ्ठल,
झाल तरी कोणी जागा झाल तरी कोणी जागा कराशी दोरीते वेगा कराशी दोरीते वेगा तुकाराम 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 बोला पुंडलिक राम तुकाराम 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 झालं तरी कोणी जागा विठ्ठल झालं तरी कोणी जागा तुका म्हणे बोल तुका म्हणे बोल तुका म्हणे बोला तुका म्हणे बोला तुका म्हणे बोला झालं तरी कोण जागा झालं तरी कोण जागा जाती बोलत विठ्ठल जाती बोलत विठ्ठल झालं तरी कोण जागा झालं तरी कोण जागा
झाला तरी कोणी ना
चाल सगळ्यांना स्वरात म्हणल्याबद्दल धन्यवाद सगळ्याला. तुका म्हणे बोल जाती बोलत विठ्ठल, जाल तरी कोणी जागा करा शिरोरीती वेगा. यथामती यथावकाश या अभंगाचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. ही झालेली सेवा आपली नसून गुरुदेव दादासाहेबांची सेवा आहे. त्यांची सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. टाळकरी खूप सुंदर म्हणलात, पक्वादेवी सुंदर वाजवले. आपण कसं म्हणलो, काय काय बोललो ते समोर चालू आहे बरं का. इथल्या पुरतच मर्यादित नाही, हे लाईव्ह कार्यक्रम म्हणतात. हजारो लोक हासाळ्यातलं सप्ताह, कोण गायक आहेत, कोण महाराज आहेत, कोण मृदंगाचार्य आहेत, हे सगळं दाखवण्याचं काम हे यूट्यूब चॅनल करतात. कुठलं आहे यूट्यूब चॅनल? हां, तुम्हाला पण धन्यवाद. खूप सुंदर ही सेवा करतात बऱ्याच ठिकाणी. आणि घरी बसल्याही आपल्याला आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि घंटेला बिल घंटे त्या बिल दाबलं आणि बटन दाबलं घंटीचं, ते मात्र आपल्याला जे कीर्तन काय ऐकायचं आहे, कोणतं कार्य आपल्याला कार्यक्रम पाहायचा आहे, हे सगळं ते दाखवू शकतात. आणि हे कार्यक्रम करणारे आणि खर्च जरी झाला तरी पण हरकत नाही. आपल्या पुरतं मर्यादित नसताना अमर्यादित अशा पद्धतीनं भगवंताचं चिंतन ऐकवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून त्यांना पण धन्यवाद आहे. आणि आपली कीर्तनरूपी सेवा संपली. बरं झालं मेघराजानं आपल्यावर कृपा केली. आपल्यात हिंमत नव्हती, आपण पळून आलो. थांबला असतो ते बरं झालं असतं, पण आपल्याला ते विश्वास नाही काय होते कोणास ठाऊक. आणि थोडक्यामध्ये जास्तच पाऊस आला असता तर फक्त मलाच उभारावं लागलं असतं बरं का. परवा द्वादशी रोजी आमच्या भागात औराद तालुक्यामध्ये गणेशपूर म्हणून गाव आहे, तिथं द्वादशीचं कीर्तन. ज्ञानेश्वर माऊली झालं की गारा आणि पाऊस, कोणीच थांबलेलं. मला ऐकणारे सगळ्याच्या पहिले पळून गेले, अर्धे टाळकरी त्याच्या नंतर पळून गेले. आम्ही भिजून गेलो, परंतु आरती केलो आणि उभारूनच खिरापतीचे अभंग म्हणले आणि नेम तेवढा सारला. बाकी लोक पळून गेले तर आपल्याला पळून जाता येत नाही. भगवंतानं दिल्याप्रमाणे मंडप असल्यामुळे मध्ये चला म्हणलो, मध्ये आलो आपण. हनुमंतरायाने आपल्याकडून सेवा करून घेतली आणि हे आपलं भाग्य समजायला पाहिजे. तुका म्हणे सेवा समर्पणी पायी, झालो तराई ठाव्या सो विठ्ठल जे जे